प्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही बाजारात चॉकलेटच्या राख्या बनवलेल्या आहे। 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशी किमतीचे वेगवेगळे चॉकलेटचे आकाराचे राख्या आम्ही ह्या वर्षी फक्त नाविन्य म्हणून त्याच्यात डिटेलिंग आणलेले आहे। डिटेलिंग म्हणजे चॉकलेटच्या राखींवर आम्ही ह्यावेळेस चॉकलेटचे मोती, चे छोटे आकाराचे बदाम, छोटे आकाराचे चांदीचे चांदण्या असे चॉकलेटच्या राख्यांवर आम्ही ह्यावेळेस त्याला चिटकून त्याला 3 डायमेन्शनल लुक राख्यांना आणलेलं आहे। त्याला चांगला प्रतिसाद आहे। यावर्षी चॉकलेटचे दर पण खूप वाढलेले असले तरी देखील आम्ही यावर्षी तोच दर ठेवून हा जो रक्षाबंधनचा जो भाऊ बहिणींचा जो नातं आहे त्याच्यात गोडवा वाढवावा आणि चॉकलेट पण आम्ही ह्या वर्षी पुण्यात तर जातं महाराष्ट्रात आणि ह्या वर्षी क्रॉस बॉर्डर जिथे आपले सैनिक आपली सुरक्षा करतात त्यांच्यासाठी देखील आम्ही पुणेकर ह्या संस्थेने स्वतः आमच्याकडून चॉकलेटचे राख्या घेऊन सीमेवरचे जे जवान आहेत त्यांना आमचे चॉकलेटचे राख्या बांधून त्यांना आम्ही धन्यवाद ह्या रूपाने सादर केलेले आहे। सर साधारणतः कधी सुरुवात झाली आहे चॉकलेटच्या राख्यांची? का मनात आलं चॉकलेटच्या राख्या बनवाव्या? कारण अनेक विविध आपण राख्या बघितल्या, चॉकलेटची राखी आपल्याचकडे मिळते आणि ती विशेष स्वरूप। चॉकलेटची राखी तर वैशिष्ट्य म्हणजे ही राखी आपण बांधल्यानंतर खाऊ शकतो। म्हणजे बहिणी भावाला चॉकलेटचे राख्या बांधले अर्धा एक तासानंतर त्याच्यात तो बांधण्याचा जो हे आहे तो धागा आणि तो फूल तो असतो आणि त्याच्यावर चॉकलेट लागला जातो। तर भावानी ते चॉकलेट राखी खाऊ शकतो आणि तो जो धागा आहे तोही त्याच्या हातात राहू शकतो। म्हणजे जी राखी बाजारात भेटती ती राखी शेवटी फेकण्यात जाती। ही राखी फक्त बांधल्यानंतर ती खाऊही शकतो आणि आनंदी देऊ शकतो। दोघांच्या बहीण भावांच्या ह्याच्यात नात्याला आनंद, उत्साह आणि प्रेम कधी सुरुवात झाली असं तुम्ही कधी सुरुवात केली चॉकलेटच्या राख्या बनवायला? हे 10-15 वर्षापासून आम्ही बनवत आलो। ह्या वर्षी ॲड ऑन म्हणजे त्याच्यात चॉकलेटचे रक्षाबंधनचे चॉकलेटचे स्लॅब, थँक्यू स्लॅब हे दोन चॉकलेटचे स्लॅब बनवले। त्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे की 10 रुपयाच्या राखीबरोबर 50 रुपयाचं जे स्लॅब आहे ते एकत्र करून म्हणजे जेव्हा बहीण ती राखी उघडली तर शेवटी भावाला पण त्याला देताना तोही बहिणीला एक चॉकलेटचा स्लॅब देऊन आनंदाचा गोडवाचा सण त्यावेळेस सादर करू शकतो। कोणकोणते चॉकलेटच्या राखी आहेत? ह्यावेळेस व्हाईट चॉकलेटची राखी आहे, स्ट्रॉबेरीची राखी आहे, डार्क चॉकलेटची राखी आहे आणि त्याच्यावरचे वेगवेगळे म्हणजे कस्टमाइज राखी आहे ज्याच्यात शब्दाचे चॉकलेट बनवून त्याच्यावर राखींवर चिटकवले गेलेले आहेत। त्यांनी कस्टमाइज राख्या होतात। ज्यांच्या भावाचं नाव मनोज असेल तर तो एमनी घेऊन जातो, ज्याचं विकास असेल तो व्ही शेपचा जो राखी आहे कस्टमाइज ते घेऊन जाऊ शकतो। मग त्याच्यानंतर फुलाचं गुच्छाचं राखी बनवले, घड्याळाचं राखी आहे, ट्रेनची राखी आहे, मिकी माऊसची राखी बनवली, कार्टूनचे राख्या लहान लहान पोरांना आकर्षित करण्यासाठी छोटे कार्टूनचे राख्या देखील बाजारात आणलेले आहे। काय सध्या प्रतिसाद भेटतो या राख्यांना? प्रतिसाद तर दरवेळेसप्रमाणे ह्या वर्षी पण त्याचं मागणी वाढतच चाललेली आहे। कारण त्याचं जे दर आहे 10, 20, 50 हे सगळ्यांना अफोर्डेबल प्राईस आहे। तर कोणी असं एक राखी घेत नाही, कमीत कमी 5-6 राख्याचं एकमेकांचं खरेदी जी वाढत चालली आहे दरवर्षी। ज्यांनी गेल्या वर्षी 1-2 राख्या घेऊन गेल्या तर ह्या वर्षी तेच गिराईक परत येऊन ते 5-6 राख्यांचे गिराईक झालेले आहेत त्याच राखींचे। त्याचं दरवर्षी मागणी वाढतच चाललेली आहे।